नमस्कार मित्रांनो, मी ओमकार लोहार. मित्रांनो, मी तुम्हाला सांगणार आहे की लाडकी बहीण योजनेचं प्रोसेस जी 20 मेला होणार होती, ती काय झालं? त्याबद्दल काय झालं? आणि 30,000 रुपयाचं लाडकी बहिणीला जी सरकारने घोषणा केलेली आहे, त्याबद्दल पण मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल, तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर लाडकी बहीण योजना ही 20 मे 30,000 रुपयाचे कर्ज आणि 2100 रुपयाची पण मोठी घोषणा ही सरकारने केलेली आहे आणि मेचा हप्ता अजून आलेला नाही आहे. तरी तरी 1500 रुपये हा मेचा हप्ता येणार होता, परंतु तो आलेला नाही आहे. तरी त्या हप्त्याचं पण काय झालं, हे पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तरी तुम्ही जरी तरी तुम्ही या चॅनलवर जरूर नवीन असाल, तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर 11 मेला हे सरकार 11 मे ते 20 मे रोजी सरकार हा मेचा हप्ता पाठवणार होतं, परंतु सरकारने अजून मेचा हप्ता पाठवलेला नाही आहे. तरी आता मी तुम्हाला सांगणार आहे की लाडकी बहिणीचा योजनेचा जो हप्ता येणार होता, तर तो हप्ता अजून का आला नाही आणि देवेंद्र फडणवीस यांनी कोणती मोठी घोषणा केलेली आहे, तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता सांगणार आहे. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये जर नवीन असाल, चॅनलमध्ये जर नवीन आला असाल, तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. तरी या योजनेतर्फे सरकारला मोठा फायदा झालेला आहे, हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे. तर ही योजना ही विधानसभा निवडणुकीत ही योजना टर्निंग पॉईंट ठरलेली आहे. तर महायुतीला महाविजय मिळवून देणारी ही एक योजना आहे. तर लाडक्या बहिणींसाठी आता सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. तर तुम्हाला हे माहिती असेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि विधानसभेत ही योजना अत्यंत मोठं टर्निंग पॉईंट ठरलेला आहे आणि महायुतीला महाविजय मिळवून देणारी लाडक्या बहिणींसाठी आता सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे. तर काय निर्णय घेतलेला आहे, तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. तरी तुम्ही आताची मोठी बातमी आहे की या निर्णयामुळे तर काय निर्णय घेतलेला आहे मी तुम्हाला सांगतो. या निर्णयामुळे लाडक्या बहिणींना 30 ते 40,000 रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे. तर काय करणार आहे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री काय काय करणार आहेत, तर 30 ते 40,000 रुपयांचे अर्थसहाय्य मिळवून देणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पण ही गोष्ट म्हटलेली आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे येथे एक कार्यक्रम पार पडला. यावेळी अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना एक अत्यंत महत्त्वाची बातमी दिली आहे. अजित पवार यांनी तर बहिणींना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. एका महिन्यात हप्ता मिळण्यास उशीर झाला आहे, तर विरोधक अफवा पसरवतात. तर अजितदादा म्हणलेले आहेत, तर लाडक्या बहिणींनी या अफवांवर विश्वास ठेवू नये. लाडकी बहीण योजना ही बंद कधीही होणार नाही आहे. तर अजित पवार पुढेही म्हटलेले आहेत की लाडक्या बहिणींना दरमहा लाभ मिळत राहणार आहे आणि योजना बंद होणार नाही आहे. उलट नवा प्रस्ताव आणला जात आहे. त्यासाठी काही बँका पुढे आलेल्या आहेत. तर नांदेड जिल्हा बँकेसोबत मी बोलणार आहे. तर अजितदादा म्हटलेले आहेत, तर काही सहकारी बँका खूप चांगल्या आहेत. तर योजनेचे दरमहा 1500 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. त्याऐवजी लाडक्या बहिणींना 40,000 रुपयांचे अर्थसहाय्य द्यायची हा पण विचार हा अजितदादांचा आहे आणि त्या कर्जाचा हप्ता योजनेतून वळता करता येईल. तर सरकार बँकेसोबत चर्चा करणार असून महिलांना उद्योगांसाठी भांडवल म्हणून 30 ते 40,000 रुपये उपलब्ध करून देण्याचा विचार हा लाडक्या बहिणींना उद्योग सुरू करण्यासाठी हा विचार चालू आहे. लक्षात आलं? तर 40,000 रुपयांचे अर्थसहाय्य हे पण देणार आहे आणि कर्ज म्हणून हे 40,000 रुपये अर्थसहाय्य देणार आहेत. तर महिलांना सक्षमीकरण आणि त्यांच्या पायांवर त्यांना उभा करण्यासाठी ही योजना चालू करण्यात येणार आहे. तर पुढे काय म्हटले, तर लाडक्या बहिणींना उद्योग सुरू करण्यासाठी हे कर्ज म्हणून देण्यात येत आहे. हप्ता योजनेतून वळता करण्यात येईल. तर त्याऐवजी लाडक्या बहिणींना 30 ते 40,000 रुपयांचं अर्थसहाय्य द्यायचे आणि त्या कर्जाचा हप्ता योजनेतून वळता करता येईल. तर सरकार बँकांसोबत चर्चा करणार असून महिलांना उद्योगांसाठी भांडवल म्हणून 30 ते 40,000 रुपये देण्याचा विचार करण्यात येत आहे. तर लाडक्या बहिणींना उद्योग सुरू करण्यासाठी. तर लाडक्या बहिणींना उद्योग सुरू करायचा असेल आणि भांडवल नसल्यास या योजनेच्या हमीवर लघु उद्योग
उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तर या कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनेच्या पैशातून भरण्याची योजना सरकारच्या विचारात आहे, असंही अजित पवार म्हटले. तर राज्य सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण करण्यासाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. तर राज्यातील 2 कोटीहून अधिक बहिणींच्या खात्यात थेट पैसे जमा होत आहेत. तर लाडक्या बहिणींना दरमहा ₹1500 राज्य सरकारकडून देण्यात येत आहेत. तर पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट डीबीटी मार्फत पैसे जमा होत आहेत. डीबीटीद्वारे पैसे जमा करणार आहेत. तर आतापर्यंत एकूण 10 हप्ते लाडक्या बहिणींना आलेले आहेत. तर आता मे महिन्याचा 11वा हप्ता हा लाडक्या बहिणींना मिळणार आहे. तरी मे महिन्याचा हप्ता अजून आलेला नाही, तरी पण हा 11वा हप्ता आता येणार आहे. तर तुम्ही जरूर यासाठी जरा वेळ लागेल, परंतु 100% हे येणार आहे हप्ता, 11वा हप्ता. डीबीटीद्वारे म्हटलेले आहेत की 11वा हप्ता येणार आहे. तर तो 100% येणारच. तर ₹1500 राज्य सरकारकडून देण्यात येणार आहेत. तर पात्र महिलेच्या बँक खात्यात डायरेक्ट डीबीटीद्वारे येणार आहेत. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अल्पावधीतच घराघरात पोहोचलेली आहे. तर योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यात दरमहा ₹1500 जमा होत आहेत. तर एप्रिल महिन्याचा हप्ता अजून आलेला नाही. एप्रिल महिन्याचा हप्ता आणि मे महिन्याचा हप्ता दोन्ही एकदम आलेले आहेत. तर त्यामुळे राज्यातील लाखो लाडक्या बहिणी प्रतीक्षित आहेत. राज्य सरकारने ₹1500 हप्ता वाढवून ₹2100 करण्याचे आश्वासन दिलेले होते, मात्र याची अंमलबजावणी झालेली नाही. तर यावर विधान परिषदेचे उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे की डॉक्टर गोरे या सध्याच्या